जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोवा तालुक्यातील वाण्याविहीर ग्रुप ग्राम पंचायतीच्या थेट सरपंच पदासाठी झालेल्या पोटनिवडणुकीत सन 2026 महिला अनुसूचित जमाती स्त्री राखीव जागेवर निवडणुकीत निवडून आलेल्या सौ कस्तुराबाई जितेंद्र पाडवी यांचे जात वैधता प्रमाणपत्र बनावट असून त्यांना त्वरित अपात्र घोषित करून त्यांच्यावर बनावट कागदपत्र सादर केल्याचा गुन्हा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी फौजदारी गुन्हा नोंदवून त्यांच्यावर कायमस्वरूपी निवडणूक लढविण्यासाठी प्रतिबंध घालण्याची त्वरित कारवाई करण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे अक्कलकोवा विधानसभा निवडणूक प्रमुख नागेश पाडवी यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे। अक्कलकोवा तालुक्यातील वाण्याविहीर ग्रुप ग्राम पंचायतीच्या पोटनिवडणुकीत सन 2026 थेट सरपंच पदासाठी निवडून आलेल्या सौ कस्तुराबाई जितेंद्र पाडवी यांनी सादर केलेल्या नामनिर्देशन पत्रासोबत अनुसूचित जमाती या महिला राखीव सरपंच पदासाठी आवश्यक असलेले जातीचे प्रमाणपत्र तसेच जात वैधता प्रमाणपत्र बनावट असून त्यांनी निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन केले आहे। बनावट प्रमाणपत्र सादर करून त्यांनी निवडणूक आयोगाची फसवणूक केली आहे। त्यांचा जन्म गुजरात राज्यातील असून शिक्षणही गुजरात राज्यात झाले आहे। त्यांनी निवडणुकीसाठी सादर केलेल्या जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्रांवर धुळे येथील कार्यालयाचे अनधिकृत सही शिक्के मारलेले आहेत। या प्रमाणपत्रावरील अधिकाऱ्यांचे शिक्के नंदुरबार जिल्ह्यातील असल्याचे निदर्शनास येत आहे। विशेषतः महिलेच्या जात प्रमाणपत्रावर तसेच जात वैधता प्रमाणपत्रावर वडिलांचा नामोल्लेख असतो। त्यांच्या वडिलांचे नाव रतनसिंग नानसिंग वसावा असे आहे, मात्र या दोन्ही प्रमाणपत्रांवर पतीचा नामोल्लेख जितेंद्र दौलतसिंग पाडवी असे असल्याने हे प्रमाणपत्र धादांत बनावट असल्याचे उघड दिसून येते। याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे सबळ पुराव्यांनिशी तक्रार दिली असून याबाबत त्वरित चौकशी करून सौ कस्तुराबाई जितेंद्र पाडवी यांना अपात्र करून फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे विधानसभा निवडणूक प्रमुख नागेश पाडवी यांनी केली आहे। वाण्याविहीर ग्रामपंचायतीत सरपंचपदी निवडून आलेल्या सरिता कांतीलाल पाडवी याच कुटुंबातील स्नुषा असून त्या देखील बनावट जात वैधता प्रमाणपत्र बनावट असल्यामुळे अपात्र ठरवून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात आली आल्याचेही यावेळी सांगितले। निवडणुकीत विजयी झाल्यानंतर बनावट जात वैधता प्रमाणपत्र असल्याचे निष्पन्न होत असल्याचे प्रकार वाढत असून याबाबत निवडणूक आयोगाने गांभीर्याने लक्ष देऊन नंदुरबार निवडणुकीच्या छाननी प्रक्रिया दरम्यानच कठोर पडताळणी झाल्यास अशा प्रकारांना आळा बसणार असल्याचे या प्रकारांमुळे क्रमप्राप्त ठरते। अक्कलकोवा प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। कस्तुरबाई जितेंद्र पाडवी यांच्या जन्माचा दाखला आहे हा। त्याच्यानंतर हा त्याच बाईचा आपला कास्ट सर्टिफिकेट आहे, याच्यावर बी हे आहे। याच्यावर ही व्हॅलिडिटी आहे आणि या व्हॅलिडिटीवर हा बघा, हा धुळ्याचा शिक्का आहे, हा धुळ्याचा। तर जेव्हा शासन एवढं गांभीर्याने पाहत आहे तर अशी व्हॅलिडिटी कोणाची बनली? मला वाटतं हा कोणीतरी अक्कलकोव्याचा आहे, ओबीसी समाजाच्या कोणी असेल त्यांच्या याच्यावर झेराक्स करून ही व्हॅलिडिटी बनवलेली।